हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आज आपण शाही मस्तानी साडी पाहणार आहोत. कसं शिवायचं ते लहान मुलीसाठीच आहे. कमर 27 आहे यासाठी. तर मी 5 इंच जास्त ठेवलेला आहे, 14 ठेवलेला आहे कमरेला माप. हे नाडा आपणाला टाकायचा आहे म्हणून तर हे असं 14 ठेवलेलं आहे. व कमरेचा तिसरा भाग हे खाली घेतलेला आहे मी 9 इंच. थोडंसं कमी केलंय, गोलाकार घेऊन वाढतंय म्हणून मी अर्धा इंच कमी घेतलेला आहे. 8.5 ठेवलेला आहे. 8.5 पासून पुढे हे 2-2.5 इंच जास्त ठेवायचं हे सीटचा आकार घेण्यासाठी. व इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडं लूज ठेवायचं म्हणून मी ते तसं घेतलेलं आहे. व इकडे आपल्याला खाली मोहरीसाठी 12 इंच तयार पाहिजे, म्हणजे 6 इंच लागेल. व पुढे मी शिलाई ठेवलेली आहे. 7.5 घेतलेलं आहे असं शिलाईचं. इथे पण उंची पूर्ण वरून अशी मोजून पाहिजे आहे. 34 इंच आलेली आहे उंची. आपल्याला पूर्ण 34 घ्यायची आहे शिलाईचं. हे 33 तयार पाहिजे, 1 इंच शिलाई असं करून मी 34 इंच ठेवलेलं आहे. हे पूर्ण अशी मोहरी काढून घेतलेली आहे व त्या सीटच्या कॉर्नर पासून इथपर्यंत असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. तर असंच हे कटिंग करून घ्यायचं आहे. मी एवढं कटिंग करून घेते, मग पुढं पाहू आपण. पुढे मग साडीवर पाहू कसं करायचं. तर ही नऊवार साडी आहे. तर पदराकडनं मी आता मोजत आणलेलं आहे. तर हे 34 घेतलेलं आहे मी. आपली उंची काढली होती ती आखून घेतली. 34चे 2 भाग घेतलेत मी आता असे. हे दुहेरी पूर्ण. तुम्ही पाहू शकता हे असं असे पूर्ण 34चे 2 भाग करून घेतलेले आहेत मी. व पुढे हे 16 इंच घेतलेलं आहे एका साईडने. हे 16 इंच घेतलेलं आहे मी. हे 2 34 हे 2 34 घेतल्यानंतर मी हे पुढं 16 इंच असं घेतलेलं आहे. इथे अशी खून पॉइंट घेऊन इथून पूर्ण असं तिरकस घेतलेलं आहे या शेवटच्या टोकापर्यंत, इकडे या साईडपर्यंत. तर हे असं पूर्ण जॉईंट करून घेतलेलं आहे मी. तुम्हाला दाखवते काढून. पूर्ण खाली जमिनीवर अंथरून पूर्ण करून घेतलेलं आहे. तर ह्या 16 इंचापासून पूर्ण मी असं तिरकस तिथेवर हे या उंचीपर्यंत एक 34 डबल इथे आलं इथपर्यंत असं जॉईन करून घेतलेलं आहे तिरकस पूर्ण आखून असं. आता हे असंच कटिंग करून घ्यायचं आपल्याला. मग पुढे पाहू अजून. तर मी असं नेसत्या पदराकडनं अस्तर ठेवून भाग कटिंग करून घेतला आहे. असाच आज दुसरा पण भाग काढायचा आहे आपल्याला. मग तर राहिलेल्या साडीमधनं उंची काढली 34, अशी रुंदी 34 काढली व पुढे 4 इंच घेतलेला आहे वाढवून.
आपण पाहू शकता हे पूर्ण असा 34 घेतलाय तिकडे रुंदीला. व प्लस 4 इंच घेतले उंचीमध्ये. म्हणजे असं 38 झालं हे पूर्ण. तर आता इथून हे कटिंग करून घ्यायचं. इथे अशी रेषा आखून घेतलेली आहे मी. एवढं मागच्या कष्टासाठी काढायचं आहे आपल्याला. राहिलेल्या साडीमध्ये आपण प्लेट्स तयार करणार आहोत आता. तर ते कसं करायचं पाहूत आता. एवढं झालं की असं तयार करून घेतलेलं आहे मी अस्तर जोडून. असं अस्तर जोडून घेतलेलं आहे पूर्ण ह्याला. हे पायाकडची बाजू थोडीशी अशी दुमडून घ्यायची अस्तरची. थोडा एक अर्धा इंच सोडून असं दुमडून घ्यायची. मॅचिंग दोरा लावून घ्यायचा, खालून दिसत नाही म्हणजे. तर हे पायाकडच्या बाजूने हे असं अर्धा इंच दुमटपट्टी करून घ्यायची आहे याला. हे वरचा भाग थोडा अर्धा इंच सोडून द्यायचा. अशी इथे टिप घ्यायची, मॅचिंग दोऱ्याने घ्यायची, म्हणजे असं लक्षात येत नाही. तर मी असे दोन्ही पण पाय तयार करून घेतले इथे अस्तरचे. अस्तर जोडून तयार केलेला आहे. तर आता ते प्लेट्स कशा घ्यायचे ते पाहू आपण. तर असं राहिलेल्या साडीमध्ये मी अशा प्लेट्स बनवून घेतल्या आहेत सगळ्या. पूर्ण प्लेट्सच्या 2.5 इंचाच्या 3.5 इंचाच्या झाल्यात प्लेट्स सगळ्या. अशा पूर्ण प्लेट्स घेऊन उंची काढली मी. उंची 34 प्लस 1 इंच ठेवलेली आहे उंची पूर्ण. इथं पिनअप करून घेतलेला आहे सरकू नये म्हणून. व या उंची काढल्यापासून 2.5 इंच ठेवलेलं आहे मी माप सगळं पूर्ण प्रत्येक प्लेटला. इथे 2.5 इंच, पुन्हा या 2.5 इंचापासून दुसऱ्या प्लेटला 2.5 इंच असं तिरकस खाली घेतलेलं आहे. इथे 2.5 इंच, पुन्हा हे 2.5 इंच, मग हे झाले की पुन्हा इथे 2.5 इंच, पुन्हा हे 2.5 इंच. ही प्लेट झाली की पुन्हा मग इथे 2.5 इंच ठेवलेलं आहे माप. ही नाही. तर हे 2.5 झाले की पुन्हा इकडे 2.5 इंच घेतलेलं आहे. असं झालं की मग पुन्हा इकडे असं तिरकस इकडे वळून घ्यायचं पूर्ण शेवटी. तर ह्या प्लेट्स पाहिल्या आता आपण पुढचं पाहू. तर असं मी या सुरुवातीच्या साईडला जे आकार असं काढून घेतलेला आहे, असं ठेवून मी कटिंग करून घेतलेलं आहे पूर्ण एका साईडला. व हे पूर्ण इथून असं तिरकस 2.5 इंचाचं घेतलेलं आपण. ते असं आखून घेतलेलं आहे तिरकस. आता हे असंच तिरकस कटिंग करून घ्यायचं. ही खालची रेष नाही, ही वरची आहे. कुठे क्रॉस वगैरे वाटलं तर आपण थोडंसं सरळ करून घ्यायचं असं. आता ह्याच्या प्लेट्स बनवतो आपण. एवढे मी कट करून घेते, मग प्लेट्स बनवतो. तर मी असा हा जे आकार इकडे देऊन घेतलेला आहे, अशा राहिलेल्या खालच्या साईडला अशा चुन्या टाकून घेतलेल्या आहेत मी. प्लेट्स टाकलेल्या आहेत अशा. प्रत्येक प्लेटमध्ये असा अर्धा इंच सोडायची, अर्धा इंच गॅप सोडायचा असा प्रत्येक प्लेटमध्ये. व अशा करून घ्यायच्या चुन्या व्यवस्थित. पिनअप करून घ्यायचं वाटल्यास प्रत्येक पिनेला, प्रत्येक निरीला असं
पिनअप करून घ्यायचं. तर हे असं पिनअप करून शेवटची निरी मग अशी इथे बरोबर करून टाकायची अशी वर. आता कसं जोडायचं ते पाहू आपण. तर आपण हे मागच्या काष्टासाठी जे 2 भाग काढले होते काठाचे, त्याला काठ सोडून या साईडनं असं हे ठेवून जे आकार देऊन घेतलेला आहे मी, सीटचा आकार, हे एवढं कटिंग करून घ्यायचं. व या साईडला असं गोलाकार आकार आखून घेतलेला आहे. तर हे एवढं कटिंग करून घ्यायचं. एवढं मी कटिंग करून घेते. तर आता ह्या उजव्या पायावर जे आकाराला हा असा पदराचा भाग जोडून घ्यायचा आहे आपल्याला. सरळ बाजू अशी खालीच आली पाहिजे. इथे पूर्ण असं चुन्या टाकून घ्यायच्यात आपल्याला. पूर्ण अशा चुन्या टाकून जोडून घ्यायचं आहे या भागाला. व हे आपण पाठीमागचे काष्ट्याचे जे 2 आपण भाग काढले होते त्यांना असं उलट्या बाजूकडनं एक 10 इंचापर्यंत अशी टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला काष्टा तयार होईल. 10-11 इंचापर्यंत ठीक आहे. असा काष्टा तयार होईपर्यंत टीप मारून घ्यायची. म्हणजे मग आपले दोन्ही भाग असे तयार होतील. व या साईडला अशा प्लेटा घालून घ्यायच्या. इकडे प्लेटा घालून पाठीमागे जॉईंट करायचे पाठीमागच्या साईडला दोन्हीला पण. तेवढं मी करून घेते, मग पाहू पुढं आपण. तर मी असे हे निऱ्या सगळ्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत पुढच्या साईडला. व तो जे आकार इथे जोडून घेतलेला आहे, काही राहिलं कमी जास्त कटिंग करून घ्यायचं. मग इथे मी 10 दोरा टाकून घेतलेला आहे. मी अशा प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत. या प्लेट अशाच इथे जोडून घ्यायच्या. साडी आधी पाहायची आपण, ते निरे आपल्या बरोबर यायलेत की नाही, असं इकडून डावीकडून आले पाहिजेत ना ते पदर. तर तो आधी बघायचं बरोबर आहे की नाही, मग नंतर जॉईंट करायचं. तर असं हे जोडून घेतलेलं आहे. आधी 5 नंबरच्याच टिपा घ्यायच्या. एकदम टीप बारीक घ्यायची नाही, म्हणजे काही आपल्याला प्रॉब्लेम झाला तर उकलायला सोपं जाते. आता हे बॅक साईडला मी आपण जे काष्टाचे मागच्या काष्टाला जो आपण पदर काढला होता ना काठाचा, तो असा मी उलटीकडे इथपर्यंत शिवून घेतला आहे 10 इंचापर्यंत. व हे सगळे जेचे आकार इथे मी जॉईंट करून घेतले आहेत सगळे या मागच्या साईडला. ते दोन्ही पण जेचे आकार व हे मागचा भाग जेचा असं जोडून घेतलेला आहे. याला आता अशाच प्लेट्स आपण बनवायच्या आहेत. या काठाच्या आतल्या साईडलाच अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला. या अशा प्लेट्स घेऊन इकडे इकडे जॉईन करून टाकायचं आहे. हे काठाच्या बाहेर यायला नको असं करून हा मध्यभाग बरोबर पकडून असा एक असे काष्टाच्या मागच्या बाजूचे जॉईन करायचे काठ. व हे खालची बाजू आहे ती आपण गोलाकार दिलेला आहे एका साईडला. तर हे असंच हे जॉईंट करून घ्यायचं आहे. हे असंच जॉईंट करून हे राहिलेल्या भागामध्ये असे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हा जो काष्टाचा आपला तिरकस मधला भाग आहे आपला गोलाकार दिलेला, त्याला अशा चुन्या घेऊन टाकायच्या पूर्ण अशा पायामध्ये इथपर्यंत. किती बसतात तेवढ्या थोड्या 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 सगळ्या अशा दोन्हीकडे पण चुन्या देऊन घ्यायच्यात. म्हणजे आपला हा मागचा काष्टा असा तयार होईल. असं हे दोन्ही पण मी जॉईन करून घेते, मग पुढचं पाहू आपण. तर मी असं सगळं हे जॉईंट केलेलं आहे. आता त्याला वर आपल्याला कमरपट्टी काढायची आहे. कमरपट्टीच्या मापाने असं हे पूर्ण
आपल्याला काठ काढून घ्यायचे आहेत लावण्यासाठी. असं हे 20 व्हायले 20-21 पर्यंत यायले. थोडंसं शिलाई पण जाईल आपली. व हा काष्टाचा हा जो खालचा भाग असतो ना, तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. आता हा खालचा भाग पूर्ण इथपर्यंत जॉईंट करून घ्यायचा आहे असंच आपल्याला. हे असा पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आहे खालपर्यंत. काष्टाचा भाग हा साईडचा आहे का. हा पदर असा घडी करून ठेवलेला आहे. त्यासाठी आपण आता बेल्ट काढणार आहोत यामध्ये. तर बेल्ट पाहू आपण याच्यामध्ये. आता आहेत ते तसेच पूर्ण काटे घ्यायचे आपल्याला. 20-20.5 येतच आहे. मी थोडं 22 इंच ठेवणार आहे, म्हणजे कमी जास्ती काही वाटलं तरी पण उरलं तरी नंतर कट करता येते म्हणून मी असं 22 ठेवणार आहे. व इथे वर एक अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे आपल्याला दुमटपट्टीसाठी. तर लावताना आपण इकडनं लावायचं आहे आधी, व ही बाजू अशी दुमडून हे इकडचे काठ पुढे येणार आहे तसे आपले. आता तर मी एवढा बेल्ट लावून घेते, मग फायनल लुक पाहू आपण ह्याचा. तर असा पूर्ण मध्यभागी घालायचं आहे. पदर वर ठेवला तरी पण चालतंय तुम्ही. व या एका पायापासून हे पूर्ण मध्यभाग सीटचा असाच पकडून हा दुसरा पण पाय असाच टिप मारून घ्यायचा आहे उलट्या बाजूने. व हे अस्तर पण मी असं शिवून घेतलेलं आहे. जॉईंट नाही केलं, वेगळं असं शिवलेलं आहे ते. एवढं झालं की आपण मग महिला नाडा करून घ्यायचा किती पाहिजे तेवढा. हे पूर्ण मध्येच टाकायचं असं हे वरच्या बाजूला. व सावकाश शिवून घ्यायचं आहे, असं मध्ये कुठे येऊ द्यायचं नाही. व हे पूर्ण असं शिवून घ्यायचं दोन्ही पण पाय. एवढं शिवून घेते मी, मग पाहू अजून. तर अशी नेफापट्टी मी लावून घेतलेली आहे. व हे पुढच्या बाजूला असं टिप घ्यायची आहे सुरुवातीला. आधी मागून शिवायचं, मग पुढे काढायची पट्टी. व इथे एक थोडंसं खाली असे एक दाब टिप द्यायची. तर अशी आपली शाही मस्तानी साडी तयार झाली. छान झालेत तयार, पाहू शकता तुम्ही किती छान तयार झाली. आता आपण हे बॅक साईड पाहू. तर हे असं बॅक साईडचा काष्टा तयार झाला आहे आपला. छान तयार झाला आहे, तुम्ही पण शिवून पहा. भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्लाऊजची कटिंग पाहू याची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.